घटनेनंतर एक मोठी बातमी. कल्पना खरात शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये हजर झाली आहे. बंधू अशोक खरातची पत्नी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये आता हजर झाली आहे. शिर्डीमधील जमीन व्यवहार प्रकरणामध्ये कल्पना खरातवर गुन्हा दाखल आहे. कल्पना खरात अनेक महिन्यांपासून फरार होती. शिर्डी पोलिसांनी कल्पना खरातचा जबाब नोंदवलेला आहे. जमीन व्यवहारासंदर्भात कुठलीही माहिती नाही असं कल्पना खरातनं म्हटलंय. अशोक खरातनेच परस्पर व्यवहार केला असा जबाब कल्पना खरातनं दिला आहे. आणखी एक महत्त्वाची बातमी. मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नाही असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. फडणवीसांसारखे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले हे आमचं भाग्य आहे असं बावनकुळे म्हणाले. मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवरून बावनकुळेंनी ही प्रतिक्रिया दिली. मी आधीच सांगितलं की मी कुठल्याही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही. या राज्यामध्ये कर्तृत्ववान, निष्ठावान, इमानदार, कर्तव्यदक्ष, अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता देवेंद्र फडणवीस सारखे मुख्यमंत्री या राज्याला मिळालेले आहे. आपलं नशीब आहे, आमचं नशीब आहे. अशा वेळी कोणी मुख्यमंत्री शर्यतीत नाहीये. आम्ही कोणी मुख्यमंत्री शर्यतीत नाहीत आहोत.